वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे। तर मागच्या काही आठवड्याचा गॅप आहे तर आपण भगवद्गीतेवर चर्चा करतोय आणि भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग अध्यायाचं शीर्षक आहे। मागच्या वेळेस आपण श्लोकांवर चर्चा केली, श्लोक नंबर 37-38 आणि त्याच्यामध्ये लोभोपहत चेतसः यावर आपण चर्चा केली आहे की नाही। आणि लोभ कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये असू शकतो याच्यावर आपण चर्चा केली आणि त्याचा परिणाम काय असतो आहे की नाही। कुठल्या क्षेत्रामध्ये लोभ आहे, परिवारामध्ये लोभ असेल तर काय होतं, पॉलिटिक्समध्ये लोभ असेल तर काय होतं, शाळेय दशेमध्ये विद्यार्थी लेवलमध्ये लोभ असेल तर काय होतं, राजकारणामध्ये लोभ असेल तर काय होतं, अशा गोष्टीवर आपण चर्चा केली। लोभ आणि त्याचे परिणाम, आणि जेवढे पण परिणाम दिसले ते दुष्परिणामच दिसले आपल्याला है ना, लोभाचे चांगले परिणाम दिसले नाही। चाणक्य पंडित याच्यावर एक छान गोष्ट सांगतात। ते म्हणतात की एक श्लोक आहे छान, संतुष्ट नैव कर्तव्य, संतुष्ट नैव कर्तव्य
जप अध्ययने जप दानयो. तीन गोष्टीमध्ये संतुष्ट नैव कर्तव्य, संतुष्ट नाही राहिलं पाहिजे. तीन गोष्टीमध्ये, तीन गोष्टी म्हणजे संतुष्टी नसायला पाहिजे. कुठे तीन गोष्टी आहेत संतुष्टी नसण्याची? संतुष्टी नसणे म्हणजे लोभ आहे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. जसं समजा तुम्ही प्रसाद घ्यायला बसले, आता खिचडी खूप छान बनवली खिचडी, आणि तुम्ही खिचडी प्रसाद घ्यायला बसले आणि तुम्हाला वाटलं की अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. तर सगळे शेवट झाल्यानंतर मग सोनवणे प्रभू येतील आणि ते म्हणतील, प्रभू उठा, पोछा मारायचं, लॉक करायचं आहे. कुठे गेलं सुदर्शन भाऊ? हां, ठीक. नाही अजून पाहिजे, म्हणजे मला अजून पाहिजे तर बेसवर चला. तुम्हाला तिथे खाऊ घाललं. लोभ, लोभ. तर कुठल्या तीन गोष्टीमध्ये लोभ असायला पाहिजे, तो चांगला आहे. अध्ययने जप दानयो. अध्ययन करण्यामध्ये लोभ असायला पाहिजे. अध्ययन करण्यामध्ये संतुष्टी कधीच व्हायला नाही पाहिजे, पण मोस्टली तिथेच जास्त संतुष्टी होते. चला आई, 1 तास झाला अभ्यास, आता मी खेळायला चालले. तरी बरोबर आहे ना? नियम म्हणजे नियम. 1 तास, मग तुम्ही 2 तास, ठीक आहे 2 तास अभ्यास करेल. परीक्षा आले मग 3 तास, 3 तास कंटिन्यू नाही, एक एक तास गॅप. पण कोटा पूर्ण झाला की बस खेळायला, आहे की नाही? आणि तेच जर आपल्या मोठ्या व्यक्तीनं सांगितलं की भगवद्गीता वाचायची आहे, अध्ययन करायचं आहे, शास्त्र अध्ययन, भगवद्गीता, मग लोक विचारतात, प्रभूजी भगवद्गीता किती वाचायला पाहिजे? म्हटलं पूर्ण वाचायला पाहिजे. नाही नाही, म्हणजे रोज किती वाचायला पाहिजे? मग त्यांना विचार, तुम्ही किती वाचू शकता? ते म्हणतात की मी 15 मिनटं वाचू शकतो. म्हटलं 50 मिनटं फक्त? नाही, मग अर्धा तास वाचू शकतो. तिथे बार्गेन करावी लागते. अध्ययने, अध्ययनामध्ये संतुष्टी नसायला पाहिजे. असं वाटतं की अरे अजून वाचावं, अजून वाचावं. त्याला म्हणतात की हंगर, भूक त्याची लागायला पाहिजे. अध्ययने. दुसरं जप. जप करण्यामध्ये कधीच आपल्याला वाटत नाही की आता बस 4 माळा झाला, हाय बापरे काय 4, म्हणजे अशा माळा केल्या की असा माणूस थकतो ना 4 माळा केल्यावर. शेतकरी तिथे असं थकतो ना, हो, जे लय काम करावं लागतं. जप करण्याचं काय काम आहे? तुम्हाला लय काम करायला लागतं म्हणून तुम्हाला अर्धा तास जप करायला निवांत मोकळा देतो. कमीत कमी तेवढं तरी बायको बोलणार नाही की खाओ अजून बसले इथे. नाही नाही, मग जप करताय. बायको तर काय ओरडत नाही, बिचारा कुठेच मताचे, हां इथं बसलं. तर काय ओरडणार नाही. अध्ययने जप. जप करण्यामध्ये संतुष्टी नसावी. 4 माळाचा कोटा, 6 माळाचा कोटा, नो. 16 माळा झाल्या, हो 16 कमी. प्रभुपादाने एकदा विचारलं एका व्यक्तीने की स्वामीजी तुम्ही 16 माळाचा नियम दिला, 16 माळाच का? तर प्रभुपाद म्हणतात मिनिमम 16 राऊंड्स, देयर इज नो लिमिटेशन्स. फक्त कमीत कमी 16 माळा असा नियम आहे. कमीत कमी 16 माळा. मग बाकी जास्तीत जास्त किती? जास्तीत जास्त किती पण तुम्ही कराल तेवढे. अध्ययने जप आणि दान. अध्ययने जप दानयो. दान देण्यामध्ये पण लोभ असायला पाहिजे. लोभ म्हणजे कसला? अजून द्यायचं मला, अजून द्यायचं. ह्या गोष्टीमध्ये खूप जास्त होतच नाही, म्हणून चाणक्य पंडित म्हणतात की हे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कशामध्ये संतुष्टी असायला पाहिजे? तीन गोष्टीमध्ये संतुष्टी मानायला पाहिजे, तिथे लोभ नको आहे. चाणक्य पंडित म्हणतात 3 गोष्टीमध्ये संतुष्टी असायला पाहिजे. कुठला? कलत्रे, कलत्रे भोजने धने. कलत्रे म्हणजे पत्नी, एका बायकोमध्ये संतुष्ट राहा. चाणक्य पंडित सांगतात, ज्यांनी लग्न केलं नाही. तुम्ही म्हणाल लग्न केलं तर सांगायला काय जातं, पण ते फार बुद्धिमान लोक आहेत ते. त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायची गरज नाही. जसं शेंबूड कसं लागतं? कसं लागतं?
सांगितलं तरी फसतो, नाही सांगितलं तरी फसतो. पण लहानपणी प्रत्येकाने खाल्लंय. असं दोन नाकडं कसं असं की नाही. पण मग एखाद्याने त्याचं जिज्ञासू व्हावं का, की अच्छा शेंबूड असं लागतं का, खारट लागतं, नाही 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 माझं म्हणणं की शेंबूड तुडत लागतं. मग त्यासाठी काय खाऊन बघणार नाही. मग एखादा जर म्हणतो की शेंबूड खारट लागतं, मग तो म्हणतो की तुला कसं माहिती. मग शेंबूड खारट लागतं हे माहिती होण्यासाठी खाण्याची गरज आहे का, नाही. तसं जे फार बुद्धिमान लोक आहेत त्यांना आवश्यकता नाही, त्यांना माहिती आहे भौतिक जगाचं काय, भौतिक जगत कसं आहे आणि कशामध्ये असंतुष्टी आहे. म्हणून कलत्रे, एका पत्नीमध्ये संतुष्ट असायला पाहिजे व्यक्ती. मग संतुष्ट म्हणजे काय, एका पत्नीमध्ये संतुष्ट म्हणजे काय, त्यासाठी पुढचा एक श्लोक सांगतात. अगोदर याला कंप्लीट. कलत्रे भोजने, अन्नामध्ये जे आपल्याला मिळतं ना त्याच्यामध्ये संतुष्ट राहायला पाहिजे. नाहीतर दुसऱ्याच्या ताटातला लाडू मोठा दिसतो. तर भोजनामध्ये संतुष्टी असायला पाहिजे. आणि किंवा काही काही लोक बघा तुम्ही, ते त्यांना किती पण चांगलं द्या ते किरकिरेच असतात, माहीत तुम्हाला. ते खाताना किरकिर करणार, त्याच्यामुळे ते असे असत नसतात, किरकिरेच राहतात ते आयुष्यात. किती खा, कुठे जातं माहिती नाही, खायला पण ठोसून ठोसून खातील. पण हे सगळ्यात नाही असं म्हणत मी, काही तुम्हाला बारीक दिसतील पण आतून कडक असतील, काही तुम्हाला मोठे दिसतील पण कदाचित जास्त कडक नसतील आतून. पण भोजनामध्ये संतुष्टी असायला पाहिजे. खाल्ल्यानंतर संतुष्ट वाटतं. जसं खिचडी खाल्ल्यानंतर कसं वाटतं, असं आहे ना. खिचडी खाल्ली आणि नंतर हलवा, आपला जो हलवा असतो बटर हलवा, तो खाल्ल्यानंतर संध्याकाळी असं वाटतं का संतुष्टी, सात्विकता त्याच्यामध्ये असते, भगवंताचा महाप्रसाद असतो, संतुष्टी निर्माण होते. तर संतुष्टी असायला पाहिजे. अरे प्रसाद ग्रहण केला पाहिजे, रोज फक्त प्रसादच खाल्लं पाहिजे. किती भक्त ज्यांच्या घरामध्ये प्रसाद बनतो, 1 2 3 4, तुमचं घर एकच, इकडे हात वर केला, हा तिकडे 5 जणांच्या घरी, आणि इकडे कोण आहे ज्यांच्या मिसेस नाही आहेत ते, इकडे झालं कवर. 6 जणांच्या घरी प्रसाद बनतो आणि ते फक्त प्रसाद खातात. फक्त प्रसाद खाता ना, का बाहेरचे पोंगे बिंगे चालतात. फक्त प्रसाद ग्रहण केला पाहिजे, त्याच्याने संतुष्टी निर्माण होईल. संतुष्टी. कलत्रे भोजने धने, जेवढं धन आपल्याला प्राप्त झालंय ना, मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न 100% केले पाहिजेत. आलेल्या यशावर संतुष्ट असायला पाहिजे. मोस्टली लोक प्रयत्न 100% करत नाही आणि आलेल्या गोष्टीमध्ये असंतुष्ट राहतात. तसं नाही केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने 3 गोष्टी. तर पहिली गोष्ट आपण विचार बघत होतो की कलत्रेमध्ये एका पत्नीमध्ये संतुष्टी असायला पाहिजे. मग कसं एका पत्नीत संतुष्ट कसं राहील व्यक्ती. मग त्यासाठी चाणक्य पंडित म्हणतात की पंडित कोणाला म्हणतात, कोण पंडित आहे. तर ते म्हणतात की मात्रवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु य पश्यति स पंडितः. कोण पंडित आहे. मात्रवत परदारेषु, दुसऱ्याची स्त्री. ती स्त्री, दुसरी स्त्री म्हणजे कोण. दुसरी स्त्री म्हणजे ती मुलगी असो किंवा स्त्री असतो, तिला माते समान मानलं पाहिजे. मात्रवत परदारेषु, दारा म्हणजे पत्नी, परदारे दुसऱ्याच्या पत्नीला आईसारखं मानलं पाहिजे. एकदम सोपं आहे. जेव्हा कुठल्या पण स्त्रियांसोबत आपण राहतो तेव्हा जर आपण स्वतःच्या आईचं जर स्मरण केलं ना, स्वतःच्या आईचं नुसतं डोळ्यासमोर जर आणलं, तिचं चित्र जरी समोर केलं ना, तर कुठलाही मुलगा असो त्याला स्वतःची आई म्हणजे त्यासाठी एक विशेषच येते, आहे ना. आई त्यासाठी स्पेशल आहे. कदाचित बाप कधी कधी, आहे ना,
दारू पितो, मारतो, शिव्या देतो. बापाचा रोल फार मोठा आहे. परिवाराची काळजी घेतोय, काबाड कष्ट करतोय, दुनियादारीशी लढतोय. ते एक मोठं कर्तव्य आहे. पण आईचं प्रेम फार जवळ वाटतं, कारण आई सतत जवळ असते आपल्या. त्याच्यामुळे आईचं जर स्मरण केलं तर मनामध्ये कधीही विकार येणार नाही. कुठल्या व्यक्तीला स्वतःच्या आईचं स्मरण केल्याने विकार येणार आहेत? मन विचलित होणार आहे? आणि जेव्हा तो आपल्या आईचं स्मरण करतो इतर स्त्रियांच्या समोर किंवा सोबत, तेव्हा त्याला सगळ्या स्त्रिया आपल्या मातेसारखे दिसते. मात्रवत परदारेश परद्रव्येषु लोष्टवत. परद्रव्य, दुसऱ्याचं धन, लोष्टवत, मातीसारखं मांडलं पाहिजे. मातीसारखं म्हणजे त्याला जाऊन माती टाकायची गरज नाही, पण त्याचं धन म्हणजे जसं रस्त्यावर जर त्याचे 500 रुपये पडले असतील तर आपण ते 500 रुपये उचलून हुंडीमध्ये टाकावे. नाहीतर बऱ्याच वेळा त्या 500 रुपयावर दिसले की इकडे तिकडे बघतो कोण नाही, पाय ठेवला, मग हळूच हात खाली केला, पटकन उचलला. दुसऱ्याचं धन हे आपण एखादी गोष्ट सापडली किंवा हे असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. कोणाची हरवली किंवा देण्याचा प्रयत्न केला, कोण आहे का, कोणाचे असेल तर घ्या, कोणीच नाही, ठीक आहे, घेतली, नो प्रॉब्लेम. पण दुसऱ्याचं धन बघून विचलित होणं, दुसऱ्याची संपत्ती बघून हव्यास वाटणं, दुसऱ्याची गाडी बघून आपल्याला वाटणं की अरे मला पण जर मिळालं, काश. ते काश जे आहे ना, काश ते हमेशा राहतात. एखाद्याकडे 4 व्हीलर आहे ना, त्याला पण असं वाटतं की अरे काय गाडी माझ्याकडे, नुसती नॅनो. कशी पाहिजे होती? झेन. सुरुवातीला नवीन झेन आली होती, झेन. तेव्हा आम्ही सगळं म्हणतो, आम्ही तेव्हा म्हणायचो कुठली गाडी घेणार, म्हणजे झेन तर झेन, झेनच झेन. दुसरं कुठेच नाही घेणार, झेन तर झेन, झेनच झेन. त्याच्यानंतर मग अजून नवीन चांगल्या आल्या, मर्सिडीज आल्या, स्कोडा, काय आल्या नवीन गाडी, ओडी, लॅम्बोर्गिनी. त्यांची गाडी बघून असं वाटतं. आता मग भुसावळला एक भक्ताने गाडी घेतली, कार, उद्घाटन करायला आला होता मंदिराचं म्हणून. मस्त गाडी, एकदम मोठी गाडी. त्याला म्हटलं किती रुपयाची? म्हणजे 22 लाखाची गाडी. अरे बापरे, 22 लाखाची गाडी घेऊन आला होता मंदिरात. म्हटलं 22 वेळा मंदिरात वापरायला देशील का प्रोग्रामसाठी? दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याच्या गोष्टी बघून, दुसऱ्याची संपत्ती बघून, दुसऱ्याचा टीव्ही बघून, दुसऱ्याच्या गळ्यातले दागिने बघून, दुसऱ्याची साडी बघून, दुसरीची साडी बघून, अरे काय साडी, आमचे हे, यांना तर काही कलर कॉम्बिनेशन माहिती नाही, किंवा आमचं हे तर तसेच. परद्रव्येषु लोष्टवत. आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. द्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्व भूतेषु. सर्वांना आपलं म्हणून वागवलं पाहिजे, आपलेपणाची भावना दिली पाहिजे. आत्मवत सर्व भूतेषु. आत्मवत मानणं म्हणजे काय? एखादी गोष्ट जर करताना जर आपण ही गोष्ट लक्षात ठेवली ना, की त्याच्यातून मला जर मी असा व्यवहार कोणाशी तरी करतोय आणि असं जर व्यवहार कोणीतरी माझ्याशी केला तर मला कसं वाटेल, ही भावना ठेवून आपण दुसऱ्याशी वागलं पाहिजे. मी असं पद्धतीने लोकांशी वागतोय, बोलतोय, तर मला जर असं कोणी बोललं तर मला कसं वाटेल, हे स्मरण ठेवून आपण असं वागलं पाहिजे. त्याला म्हणतात आत्मवत सर्व भूतेषु य पश्यति स पंडितः. त्याला पंडित म्हणतात. चाणक्य पंडित आपल्याला शिकवतात. तर मागच्या श्लोकामध्ये बघितलं की लोभ आपण कसा चांगला नाही आणि कसा काही ठिकाणी लोभ चांगला आहे. 3 ठिकाणी लोभ चांगला आहे. कुठला 3 ठिकाणी सांगा बरं. पहिला, अध्ययनामध्ये लोभ असायला पाहिजे. दुसरा, जप करण्यामध्ये लोभ असायला पाहिजे. तिसरा,
दान करण्यामध्ये जप असायला पाहिजे. मग उद्यापासून या ठिकाणी लोभ करा. तसं आपल्या इथे तुम्हाला एक सांगायला आनंद होतो मला की जे आपल्या इथे एवढे सगळे प्रोग्राम होतात, प्रत्येक प्रोग्रामला आपला प्रसाद असतो आणि ते प्रभूजी नाही आहेत म्हणून मी बोलतो आज. त्यांना सांगू नका की मी बोललोय. आपले गायकवाड प्रभू तुम्हाला माहीत असेल, गायकवाड प्रभू आलेले नाही. अरे नको म्हणाय बोलत पण ठीक आहे, आता बोललोय तर बोलतो. ते प्रभूजी त्यांचा रेशनिंगचा बिझनेस आहे तिकडे. तर आणि आपल्या खिचडीला रेशनच्याच तांदूळ लागतात. चांगल्या क्वालिटीचे तांदूळ जरी असतील तरी त्याच्याने खिचडी बनत नाही बरोबर, पण हे स्पेशल असतात. आणि कशी खिचडी बनते आपली? छान असते. री भुसावळला कोण आला तर पुष्पाभिषेकला हात वर करा. कशी वाटते तुम्हाला खिचडी तिथली? आहे ना? तर ती त्यासाठी लागणारा जेवढा पण तांदूळ आहे तो आतापर्यंत सुरुवातीला सगळ्यात अगोदर एकदा आपले जे हे आहेत ना, काय ना त्यांचं हे बघा, यांचं दुकान आहे फ्लेक्स वाले गोरे त्यांनी एकदा 2-3 पोते दिले होते, असे अर्धे 2-3 पोते. आणि त्याच्यानंतरपासून जेवढापर्यंत तांदूळ पुरवला गेला, तर गायकवाड प्रभूंनी मला सांगितलेलं त्यांचं नाव घ्यायला. मी त्यांचं नाव नाही घेत, पण त्यांनी स्पॉन्सर केला. हरी बोल. आतापर्यंत जेवढा सगळा राईस आहे त्यांच्यातर्फे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. याच्या पुढे तुमचं नाव अनाउन्समेंट करणार नाही. तर आणि आता म्हणजे ॲक्च्युली सांगायचं कारण हे पण आहे की आतापासून मागच्या यालापासून म्हणजे मागच्या वेळेला तर एकादशी होती आणि आतापासून जी खिचडी आहे आणि आजची खिचडी, तर भुसावळमध्ये आता मोठा फेस्टिवल झाला त्याच्यामुळे बरेच भाजीपाला पडला होता. पण आपले चव्हाण प्रभू आहेत, ज्यांना तुम्ही महाकाळ प्रभू म्हणून ओळखता कारण त्यांचा टी शर्ट तसा असतो. चव्हाण प्रभू हातावर फुललेलं त्यांनी. चव्हाण प्रभू ते म्हणतात, त्यांचा मला फोन आला एक दिवशी, प्रभूजी आतापासून मग प्रोग्रामला जेवढी पण आपली खिचडीला जेवढी पण भाजी लागेल, भाजीपाला जे पण लागेल, ते सगळं माझ्यातर्फे पूर्ण स्पॉन्सर केलं जाईल. तर हे दानाचं एक सुरुवात आहे, श्लोक सांगण्याच्या अगोदरपासून. बघा मग श्लोकचा अभ्यास केला किती जण तयार होते. तर जेवढी पण सब्जी लागतात तेवढी सगळी सब्जी, म्हणजे तांदूळ झाला, सब्जी झाली, आता काय राहिले? डाळ राहिले. डाळ कोणतरी करेल. तर या सर्व भक्तांचं मोठ्याने 3 वेळा हरिबोल बोलून धन्यवाद द्यायचे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि तुम्ही प्रसाद घेताना जेव्हा तुम्हाला चव खूप चांगली वाटेल ना, तेव्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करा की भगवंता, या भक्तांनी जो प्रसाद स्पॉन्सर केला यांना तुम्ही कृपा प्रदान करा. आणि हेच त्यांना आशीर्वाद मिळणार सगळ्या भक्तांचे. जेव्हा भगवंतांना तो भोग म्हणून लागला जातो, भगवंत त्याच्यामध्ये आपली कृपा सोडतात. जेव्हा भक्त वैष्णवगण जेव्हा त्याचं सेवन करतात, तेव्हा वैष्णव जेव्हा संतुष्ट होतात, त्यांचे जे आशीर्वाद मिळतात तर अन्नदात्याला, त्याच्याने त्यांचा उद्धार होतो. तर अध्ययने जप आणि दानयोग. मग उद्यापासून जपामध्ये पण कंजूसी नसणार आहे कोणाची. ग्रुपवर नुसते नावच येतील. तर तर आपण लोभाविषयी चर्चा केली होती. आता आज आपण पुढचा श्लोक चर्चा करूया. सर्वांनी म्हणा मागे. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृष्णम् अधर्मो विभवत्युत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृष्णम् अधर्म विभवत्युत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः
धर्मे नष्टे कुलं कृष्णम् अधर्म विभवत्युत. आता इथे अर्जुन काही आर्ग्युमेंट प्रेझेंट करतायत. काय आर्ग्युमेंट प्रेझेंट करतायत की पहिलं तर त्यांनी दिलं की त्यांना लोभ सुटला आहे, पण मी तर तसा लोभी होऊ नये ना. आता काय म्हणतात ते, कोण सांगेल याच्यामध्ये आपण सरटी मधलं काय आहे हे? सरटी युद्ध न करण्याचे कारण. हा कुठला रिझन आहे? कुळाचा नाश, ट्रेडिशन, टी ब्रेकिंग, हा फॅमिली ट्रेडिशन. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातन. कुलधर्मा सनातना, या आपण याच्यावर चर्चा करूया. कुलधर्म, सनातना, कुलक्षय, अधर्म, या 4 गोष्टीवर चर्चा करूया या श्लोकामध्ये. कुलधर्म, फॅमिली ट्रेडिशन. कुल म्हणजे पारिवारिक आणि धर्म म्हणजे पद्धती. एखादी गोष्ट धर्म म्हणून करतो की नाही आपण, पद्धती. कोण बडबड करत आहे? धर्म म्हणजे पद्धती, एक प्रकारची रीत. ऍक्च्युली रीत हा धर्माचा अर्थ नाही आहे, पण त्याचा धर्म या शब्दाचा अर्थ काय आहे? धर्म शब्दाचा अर्थ काय आहे? धर्म शब्दाचा अर्थ आहे आपला मूळ गुणधर्म, जो कधी बदलला जात नाही त्याला म्हणतात धर्म. जो बदलला जात नाही, जसं साखरेचा धर्म काय आहे? गोडवा. आणि निंबूचा धर्म काय आहे? आंबट. आणि मिरचीचा धर्म काय आहे? तिखट. तसं भक्तांचा धर्म काय आहे? भक्ती करणं भगवंताची. तो धर्म त्याचा चुकला नाही पाहिजे, त्याला म्हणतात धर्म. मुख्य त्याचा मूळ धर्म, त्याला म्हणतात धर्म. आणि त्याचा जे वेगळे अर्थ जे निघतात, त्याच्या अर्थाचे काय काय कुठले कुठले आहेत? मग ड्युटीज, धर्म म्हणजे ड्युटी म्हणतो ना आपण कधी कधी, ड्युटी, कर्तव्य, किंवा पद्धती, चालीरीती, रूढी, परंपरा, हे जे म्हणतात. तर हे त्या पद्धतीने कुलधर्मा, सनातन, फॅमिली ट्रेडिशन जी पद्धती आहे ती ब्रेकिंग करणं. सिस्टम ऑफ फॉर हॅपी कृष्ण कॉन्शियस लाईफ, एक अशी पद्धती लावून दिली होती कुलधर्मा, जी ज्या पद्धतीचं अवलंबन केल्यानंतर मनुष्याचं जीवन सुखी समाधानाने राहू शकतं, मनुष्य आनंदी जीवन जगू शकतो. ते आहे फॅमिली ट्रेडिशन. खबर रखते ती. सिस्टम फॉर हॅपी कृष्ण कॉन्शियस लाईफ, कृष्ण भावनामय जीवन जगण्यासाठी हे भगवंताने सुंदर प्रक्रिया निर्माण करून दिली. कुठली प्रक्रिया आहे ती? कृष्ण स्वतः निर्माण करतात. 4 पद्धतीचे वर्ण, 4 पद्धतीचे आश्रम. 4 आश्रम कुठले आहेत सांगा बरं? 1 गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, आणि गृहस्थाचे जन्मापासून गृहस्थ होतो का? मग त्याच्या अगोदर काय असतो? ब्रह्मचारी. तर पहिला आश्रम कुठला? ब्रह्मचारी. दुसरा आश्रम कुठला? गृहस्थ. तिसरा आश्रम कुठला? वानप्रस्थ. चौथा कुठला? संन्यास. सगळ्यात श्रेष्ठ चौथा आश्रम. सगळ्यात पहिला आश्रम कुठला? ब्रह्मचारी, म्हणजे पहिला, एकदम पहिल्या लेवलला येतो. 2 नंबरचा आश्रम कुठला? गृहस्थ, म्हणजे तुम्ही सगळे गृहस्थ श्रेष्ठ आहात ब्रह्मचार्यांपेक्षा. पण तो गृहस्थ जीवन कृष्ण भावना भावित जीवन जगलं गेलं पाहिजे, त्याला म्हणतात गृहस्थ. 2 असतात गृहस्थ. एक असतात गृहस्थ, दुसरा असतो गृहमेधी. मेधी म्हणजे काय माहिती आहे? मेधी नाही माहिती? मेधी, मेधी कशाला म्हणतात की जसा खांब आहे की नाही, याला हा माईकचा स्टँड जोडलाय या खांब्याला. असा एक खंबा असतो आणि त्याला बैल जुंपले जातात. घाणा असतो किंवा
दाणे भाताचे किंवा याचे दाणे पाडण्यासाठी एक असं गोल 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 फिरतात बघा, काय म्हणतात, पात. पात. तर जसे मध्ये एक लाकूड असतो की नाही, त्याला म्हणतात मेधी. आणि त्या व्यक्तीचा मेधी काय आहे? गृह, घर त्याचा मेधी आहे. म्हणजे तो बैल कशाच्या आजूबाजूला फिरतायत? त्या खांब्याच्या. बैल कशाच्या आजूबाजूला फिरतात? तो खांबा असतो मधला ना, मेधीच्या आजूबाजूला फिरतात. आणि एखादा व्यक्ती जर घराच्याच फक्त आजूबाजूला फिरत असेल, म्हणजे काय, म्हणजे असं तुम्ही उद्या बघू नका की कोण घराच्या आजूबाजूला फिरतो सकाळी, तसं नाही. ज्याचं जीवन पूर्ण घरामध्येच, घर चालवण्यामध्ये त्याचं जीवन चालेल, त्याला तुम्ही किती पण कामं सांगा ना, काही विचारलं ना, का सत्संगला आले, का माळा नाही केले, का इकडे आले, तो 1000 कारण सांगेल तुम्हाला. अहो नाही ना, ते हे काम घेतलं होतं, ते साफसफाई. तो त्याचीच कामं खूप सांगेल. तो घराच्या संबंधित जेवढी पण कामं, त्याचीच कामं तो जास्त सांगेल. त्याला म्हणतात गृह मेधी. तो गृह मेधी आहे, कारण त्याला घरच्या शिवाय काय सुचतच नाही. मग घरच्या सोबत मग काय काय असतं, म्हणजे घरासाठी काय काय लागतं. म्हणजे एखादा व्यक्ती घराच्या म्हणजे गृह मेधी आहे, तर तो कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करतो, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीचाच विचार करतो. सांगा बरं, कुठल्या घराच्या संबंधात काय काय आहे? बायको, मुलं, अजून प्रॉपर्टी, अजून व्यवहार, अजून मुलांचं शिक्षण, अजून त्यांच्यासाठी अजून पैसा अर्थार्जन करायचं, अजून हा रोजचं खाण्यापिण्याचं नियोजन, घर चालवण्याचं नियोजन, दवाखाना, ज्या इमर्जन्सी आहेत, आवश्यक आहेत, त्या आवश्यक आहेत. पण केवळ केवळ आणि केवळ तो घरासाठीच प्रयत्न करतोय फक्त. तुम्हाला एक स्टोरी माहिती आहे, खूप जणांना माहिती आहे ती स्टोरी, की एक रत्नाकर नावाचा एक दरोडेखोर होता. किती जणांना माहिती आहे? हातवर करा. किती जणांना माहिती आहे? हातवर करा. सगळ्यांना माहिती आहे ना स्टोरी? रत्नाकर. तो रत्नाकर तो एकदम अट्टल ग्रहमेधी होता, पण तो कट्टर ग्रहमेधी पण होता. आणि तो मारझोड पण करायचा, लोकांना लुबाडायचा, लुटायचा, चुकीच्या मार्गाने पण पैसा कमवायचा. पैसा कमवताना पाप होतो, हिंसा होते. तुम्हाला काय वाटतं, पैसा कमवताना पाप होतं का नाही? शेतकरी एखादा आहे, तो पैसा कमवतो, तर त्याच्या शेती करताना पाप कुठले कुठले होतात सांगा? जीवजंतू मारले जातात, अजून मोठे मोठे काय, मोठे किंवा जीवजंतूच नाही, किडे पण मारले जातात, मोठे मोठे पण मारले जातात. अजून काय काय हिंसा होते? बांधव जनावर जरा हाकलतो, नुसतं प्रेमाने नाही हाकलत, 2 फटके पण मारतो. अजून फवारणीमध्ये एवढे जीवजंतू मारतो. अजून ओके, ते पण होऊ शकतं. ही हिंसा आहे. परत शेजारी जर एखादा परेशान करत असेल तर, किंवा जमिनीवरून भांडणं, ते पण होतात. कधी कधी भावाभावामध्ये होतात, तिथे मारामारी होते, कोर्ट कचेरीपर्यंत जातात दोन्ही भाऊ, भाऊ सखे वैरी पक्के, असं होतं बऱ्याच वेळा. मग तिथे हिंसा होते. व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये पण हिंसा होते का? होते. नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये हिंसा होते का? काय होते सांगा? कोणाचं मन दुखवलं जातं. अजून त्याच्याने काय होतं? ओके, अजून बढती घेण्यासाठी भ्रष्टाचार, पैसा जास्तीत जास्त हडपण्याचा. कुठला पण नोकर असेल, तो कमीत कमी कामात जास्तीत जास्त पैसा मिळवू इच्छितो. आणि कुठलाही मालक कमीत कमी पैसा देऊन जास्तीत जास्त काम करून घेण्याची इच्छा असते. बरोबर आहे की नाही? ही जनरल टेंडन्सी आहे व्यक्तीची. त्याच्यामध्ये एक दुसऱ्याप्रती हिंसा आहे.
तर ह्या हिंसेने जे आपल्याकडून पाप होतात त्याचं क्षालन कुठेतरी होणं आवश्यक आहे. तर ग्रह मेधी जो असतो तो मेधी फक्त आणि फक्त तो आपल्या घरासाठीच, जसं तो वाळल्या कोली होता तो पण तो उग्र करायचा, उग्रपणे तो करायचा आणि मारझोड करायचा. मग तेव्हा त्याला नारद मुनी भेटले आणि नारद मुनी त्याला विचारतात की तो नारद मुनीला पण लुटायला आला. तर तो म्हणतो, अरे मी तर साधू माणूस आहे, मला काय लुटशील, तुला जे असेल ते दे, जे असेल ते दे, तुझ्याकडे जे किमती असेल ते दे. नारद मुनी म्हणते, माझ्याकडे किमती एकच आहे फक्त, राम नाम, तर तुला आता देईनच मी, नाही घेतलंस तरी. आणि मग त्याने म्हटलं की तू हे जे पाप करतोस त्याचे फळं तुला माहिती आहेत काय? तो फळं बिळं मला माहित नाही, मला ज्ञान शिकू नको, तू पैसा द्या निघ इथून. मग तेव्हा त्याला नारद मुनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवतात तिथे, बिना प्रोजेक्टरचं, बिना इलेक्ट्रिसिटी. आणि त्याला जेव्हा ते दृश्य दिसतं, नरकातलं दृश्य दिसतं त्याला, की अरे बापरे एवढी भयानक अवस्था होते. आणि त्याच्यामध्ये काय काय दाखवलंय की नरक यातना कशा आहेत, भयंकर सीन येते नरक यातनेचा, की दारू पिणाऱ्याला काय शिक्षा मिळते, कोणाला लूटमार करणाऱ्याला काय शिक्षा मिळते. आणि हे केवळ असं हे नाहीये, टाइमपास नाहीये किंवा हे असं आपले लोक शक्यतो हा ऐकलंय बघ, लोकांना घाबरवण्यासाठी बरं आहे, लोकांना घाबरवण्यासाठी नाही ते खरोखर आहे. जसं मुलांना कसं आपण म्हणतो चोरी करू नको बरं का, ते पोलिसला पकडून येतील, जेलमध्ये टाकतील, खूप मारतील. तर मुलगा म्हणतो, असं कुठे असतं का, पोलीस नेतील, असं कुठे असतं का, नाही तसंच असतं. तेव्हा त्याला कळेल जेव्हा तो जाईल तिथे. तर तसं मग जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा थरकाप उडला अंगाला आणि तो नारद मुनीच्या चरणावर गिरला, पायावर पडला तो आणि दंडवत करायला जातो. म्हणतो की मला ह्याच्यातून वाचायचं आहे, मी तर हे सगळं केलं आहे, मला अशा रिॲक्शन, मला नरकात जायचं नाही, मला सांगा काय करू. त्यांनी सांगितलं हेच करणं बंद कर. तो म्हणतो की हे जर मी केलं नाही तर माझ्या मुलाबाळांचं काय होईल, त्यांना कोण खाऊ घालेल, त्यांचं रक्षण कोण करेल. तर त्यांनी म्हटलं की तू ज्यांच्यासाठी करतोस ते तुझे पापाचे भागीदार बनतील का, थोडं का नाही बनणार, मी त्यांच्यासाठीच तर करतोय. ते म्हणतात कोणीच करत नाही, मेल्यानंतर प्रत्येकाचा आपापला वेगळा वाटा असतो. आपण जे म्हणतो ना, माझा परिवार, माझं घर, माझे आप्तेष्ट. जो ग्रह मेधी जो एखादा व्यक्ती असतो त्याला वाटते की माझं घर, माझाच परिवार, मी, माझं हे सगळ्या गोष्टी आहेत. तो ज्याला जीवनभर ज्याला बांधून घेतो आणि त्याच्या गिरते गिरते फिरत राहतो मेधी, आणि त्याला असं वाटतं की हे माझं, पण नाही तसं होत. नारद म्हणून त्याला समजावलं, तरी पण त्याच्या डोक्यात प्रकाश नाही, कारण अनाप शनाप खाऊन बुद्धी अशी मठ्ठ झाली होती, आपल्यासारखीच घुसत नाही आतमध्ये लवकर. व्हॉट्सअपचे मेसेज लवकर घुसतात है ना, किंवा इंस्टाग्रामचे मेसेज लवकर घुसतात, या गोष्टी दनादन आतमध्ये घुसतात. पण असे जे मेसेज असतील, अध्यात्माचे मेसेज असतील, ते लवकर नाही घुसत. मग त्यांनी सांगितलं की बरं ठीक आहे, मग एक काम करतो, घरी जा, ज्यांच्यासाठी तो करतोस त्यांना विचार की तुम्ही आमच्या पापाचे भागीदारी बनाल का. आणखी जातो तो, विचारतो, बायकोला विचारतो, मुलांना विचारतो, तेवढं आम्ही का बरं जे पापाचं भागीदारी होऊ, तुझं कर्तव्य आमचं भरणपोषण करणं, तू कुठलं काम करून करणार हे तुझ्यावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर तू सद्मार्गाला लागणं, भगवंताची भक्ती करणं हे तुझं वैयक्तिक कर्तव्य आहे, ते तू बघ, आम्ही तुझ्या पापामध्ये भागीदारी बनणार नाही. हे जेव्हा त्यांनी ऐकलं तर त्याला असं वाटलं की बापरे, माझ्या पायाखालची जमीनच खेचली कोणतरी, आता काहीच नाही माझ्याकडे राहिलं, कारण अक्षरशः मी एकदम निराधार झालो. आणि मग तो पळत आला नारद मुनीकडे आणि तो म्हटला की मला कोणीच आश्रय नाही, फक्त तुम्हीच एक व्यक्ती दिसताय की जे माझे रक्षण करू शकतील, प्लीज मला मार्ग सांगा. आणि मग नारद मुनी म्हटले, भगवंताचं नाव हाच एकमात्र उपाय आहे त्याला सगळ्या पापांना जाळण्यासाठी, पण तो नाव मात्र फार गंभीरतेने घेणं आवश्यक आहे, विथ सिरियस, सिन्सिअरली अँड विदाउट अल्टेरियर मोटिव्ह. या 3 गोष्टी काय करायचं.
सिरियस म्हणजे का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं आहे? सिरियस काय? सिरियस म्हणजे काय? भक्तीमध्ये सिरियस म्हणजे काय? हा, रेग्युलरिटी. ओके, अजून सिरियस म्हणजे मनापासून. अजून दोन गोष्टी. हा, नियमाप्रमाणे रोज बरोबर करणार तो, सिरियस येतो. सकाळी 8 वाजले म्हणजे त्याच्या माळा संपल्याच पाहिजेत, आहे की नाही? ग्रुपवर मेसेज आलाच पाहिजे. अजून सिरियस म्हणजे काय? फळाची अपेक्षा न करता. ओके, अजून सिरियस म्हणजे हा, गांभीर्य म्हणजे सिरियस, गंभीर. तर असा तो सिरियस असतो, जसं तुम्ही सांगितलं. सिरियस. दुसरा आहे सिन्सिअर. सिन्सिअर म्हणजे प्रामाणिक. प्रामाणिक म्हणजे कसा? एखादा व्यक्ती प्रामाणिक आहे कसं कळणार? प्रामाणिक भक्ताची व्याख्या काय सांगा? प्रामाणिक प्रामाणिक भक्त म्हणजे काय काय अपेक्षा आहे आपल्याला की तो व्यक्ती प्रामाणिक आहे, मग त्याच्यामध्ये ह्या एक गुण असायला पाहिजे. कुठले कुठले गुण आहेत सांगा? निर्दोष, निर्लोभ सेवा. ओके, कुठला लोभ नाही त्याला. प्रामाणिक म्हणजे लोभ नाही, असं प्रभूजी म्हणतात. प्रामाणिक. अजून हा, बीन ऑनेस्ट. ओके, प्रामाणिकपणे तो करतोय सेवा. बरोबर आहे, हा पण पॉईंट चांगला आहे. त्याला दिली प्रामाणिक सेवा की संध्याकाळी प्रोग्रामला यायच्या अगोदर थोडं लवकर यायचे आणि भाजी कटिंग करायची. मग तो बरोबर प्रामाणिकपणे येतो आणि कटिंग करतो, प्रामाणिक येतो. आणि किंवा कदाचित जर काय अडचण असेल तर तो दुसऱ्या भक्तांना सांगतो. पण प्रामाणिक म्हणजे कधी कधी आळस पण राहू शकतो. प्रामाणिक एखादा मग म्हणणे की मी प्रामाणिक आहे, काही आपल्याला नाही जमत ना. आपल्याला नाही जमत ना, मग सांगू दे भाऊजी मला नाही, माझ्याकडे नाही होणार. कधी कधी लोक, मी भक्तांना विचारतो काय झालंय का माळा? पूर्वी तुमच्यासाठी काय खोटं बोलायचं आहे? प्रामाणिक आहे. नाही झालं, मागच्या आठवड्यात एक माळा पण झाली, कशाला खोटं बोलू? फार प्रामाणिक आहे रे बाबा तू, कशाला खोटं बोलू? म्हणजे फारच प्रामाणिक येतं. पण मग ती प्रामाणिकता चांगली आहे, पण त्या प्रामाणिकतेच्या अगोदर सिरियस पण आहे ना. लक्षात? सिरियस आणि सिन्सिअर, गंभीर आणि प्रामाणिक. गंभीर प्रामाणिक पाहिजे. नुसता प्रामाणिक प्रामाणिक असा तो आळशी होईल. मग लक्षात आलं का तुमच्या? तो गंभीर पाहिजे, त्याच्यानंतर तो प्रामाणिक. गंभीरपण आणि प्रामाणिक दोघांचं कॉम्बिनेशन असणं आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी आहे आणि तो शाळेत जातोय आणि तो म्हणतो की सरांनी सांगितलं की मुलांनो खरं बोला की अभ्यास केलं की नाही. सर खरं सांगतो मी, मला अजिबात अभ्यास करायला वेळ नाही भेटत. प्रामाणिक आहे. तो असा प्रामाणिक चालेल का? नाही, तो सिरियस पण पाहिजे. तो का अभ्यास करायला टाइम नाही भेटला? दिवसभर माझा असा गेला. का बरं? मग तो गाणं म्हणतो, घड्याळात वाजला एक, आईने कापला केक, केक खाता वेळ गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2, पप्पांचा आला फोन, फोन घेता वेळ गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3, अजून काय? ताईची हरवली पिन. असं मोठं गाणं होतं, आम्ही लहानपणी ऐकायचो. तसंच भक्तगण पण असं गाणं असतात. का हो माळा झाल्या का? नाही हो. का? टाइमच नाही भेटला. कसा टाइम नाही भेटला? घड्याळात वाजला 1. आणि कापला केक. मग केक खाण्यात 1 तास गेला आमचा. आम्ही नाही जपा केला. अशा पद्धतीने त्याला सिरियस म्हणत नाही. तो व्यक्ती सिरियस नाही. तो प्रामाणिक भलेही असेल, पण तो प्रामाणिकता त्याची काय कामाची? ती प्रामाणिकता गांभीर्य पाहिजे. स्टुडंटचे गांभीर्य पाहिजे, भक्ताची गांभीर्यता पाहिजे. तर सिरियस पहिला काय आहे? सिरियस. दुसरं काय आहे? सिन्सिअर. आणि तिसरा विदाऊट अल्टेरियर मोटिव्ह.
दुसरा कुठलाही त्याचा उद्देश नाहीये भक्तीच्या मागे. भक्तीच्या मागे बरेच उद्देश असतात लोकांचे, भक्तीला जाण्यासाठी, सत्संगला जाण्यासाठी. सत्संगला जाण्याचे खूप उद्देश होतो. सत्संगला का जावं? जसा एक मुलगा होता, त्याचं मागचं 2 वर्षापासून लग्न जमत नव्हतं. तर तो म्हणतो की आम्ही अगोदर लहानपणी हरिपाठाला जातो, हरिपाठ. मग तो हरिपाठाला यायला लागला. तर आम्ही अचानक कसं काय यायला लागला? तो दुसरा म्हणतो, अरे लग्न जमत नाही रे त्याचं. मग भगवंतांकडे तो मुलगी मागायला आला का? नाही, मुलगी मागायला नाही आला तो भगवंतांकडे. तो याच्यासाठी हरिपाठाला यायला लागला की लोकांना वाटावं की अरे हा चांगला सत्संगी मुलगा आहे. मग कुणीही व्यक्ती म्हणतो की हा चांगला मुलगा आहे, मुलगी आहे की नाही? याच्यामध्ये सिरियस पण नाहीये, सिन्सिअर पण नाहीये आणि विदाउट अल्टरनेटिव्ह मोटिव्ह आहेच होता. बरोबर आहे? असा व्यक्ती भक्तीमध्ये आला पण ना तरी तो बघेल की इथलं वातावरण फार वेगळंच आहे बाबा, आपल्याला काय जमणार नाही. तो जास्त वेळ टिकला नाही. तो आला 4-5 दिवस केला नाही, गेला निघून. तो जास्त दिवस टिकला नाही तो, कारण त्याला चव नाही आवडणार भक्तीची. तुका म्हणे तेथे तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, ते येड्या गभाळाचे काम न. मग आम्ही आलो नाही तर आम्ही काय येडे गभाळ आहेत का? हा, असं म्हणते ना लोक. तुम्ही काय मोठे एवढे लागून आले ना, आम्हाला काय येडे गभाळे म्हणताय? आम्ही पण आमच्या घरी करतो. पण या 3 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे भक्तीमध्ये: सिरियस, सिन्सिअर आणि विदाउट अल्टेरियर मोटिव्ह. कुठेही राहा, गृहे थाको वने थाको, सदा हरी बोले थाको. कुठेही राहा, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. न लगते सायास जावे वनांत, सुखे येतो घरा नारायण. पण एक लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे की कलियुगामध्ये भक्तांच्या संघाशिवाय भक्ती शक्य नाही. आणि खूप लोक जगलरीमध्ये अडकतात, पांडित्य लोक आहेत. म्हणजे साध्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि जे थोडे स्कॉलरली आहेत, ज्यांना थोडीशी संस्कृत यायला लागते, थोडंसं स्कॉलरली आहेत, वेदांचा अभ्यास थोडं समजायला लागतं, ते वेदांच्या फ्लावरी लँग्वेजमध्ये फसून जातात. कृष्ण म्हणतात गीतेमध्ये, वेदवादरता एक पुष्प काय श्लोक येतो, यावान पुष्पिताम वाचम असा एक श्लोक येतो. कृष्ण म्हणतात की ते फ्लावरी लँग्वेज जे आहे, पुष्प वाक्य जे आहेत, वेदांचे वाक्य जे आहेत, ते फार ग्रॅमेटिकल आहेत आणि वाचायला आणि खूप सुंदर आहेत, त्याचा अलंकारिक आहेत ते. पण काही लोक त्याच्यामध्येच अडकून जातात आणि त्यांना वाटतं की आम्ही फार मोठे स्कॉलर, कारण आम्ही वेदांना जाणतोय किंवा आम्ही संस्कृतचं फार पंडित. ते खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही. पण ती स्कॉलरली जे आपली जी प्रगती आहे ती फक्त बुद्धीच्या लेवलपर्यंत राहील आणि ते पुढच्या जन्मात किती उपयोगाला येईल माहिती नाही. एक मला वाटते दोहा पण आहे की पोथी पढी पढी जगमुवा, पंडित भयानक होय, 10 अक्षर पडे प्रेम का सो पंडित हो. भगवंत प्रेमाची भाषा जाणतात, कारण वेद म्हणजे भगवंताच्या नुसार श्वासासून निघतो. हो, भगवंतासाठी वेद आणि पांडित्य काय? भगवंतांना पण काय इम्प्रेस करू सांगा? भगवंतांना काय इम्प्रेस करू? भगवंतांना आपण आपल्या इंटेलिजन्सने इम्प्रेस करू? आपल्या स्कॉलरली आपल्या गुणांनी आपण इम्प्रेस करू? अरे कोण आहेत भगवान, ज्यांच्या मुखातून 700 श्लोक नसते असे निघाले अर्ध्या तासामध्ये, 45 मिनिटामध्ये, 40-45 मिनिटामध्ये, आणि अर्जुनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ज्या श्लोकांना आज आयुष्यभर लोक अभ्यास करतात तर त्याचा अर्थ निघत नाही, काय त्यांना आपण इम्प्रेस करणार आहे? म्हणून भगवंतांना इम्प्रेस न करता, भगवंतांना इम्प्रेस एकाच गोष्टीने करता येतं, ते म्हणजे भगवंतांची प्रामाणिकपणे केलेली सेवा, भक्तिमय केलेली सेवा. याच्याने भगवंत संतुष्ट होतात आणि आपल्याकडे आकर्षित होतात. मूर्ख एक पुराणामध्ये एक श्लोक येतो की धीरो वदती विष्णवे
धीरो वदती विष्णवे मूर्खो वदती विष्णाय. जसं बघा, विष्णूचं काय होतं? विष्णवे. तसं कृष्णाचं काय होतं? तर कृष्णवे नाही म्हणत, कृष्णाय. मग कृष्णाचा कृष्णाय झाला तर विष्णूचं काय होतं? विष्णाय नाही. तर त्याच्यामध्ये मग म्हणून म्हणतात ते की धीरो वदती विष्णवे मूर्खो वदती विष्णाय उभयम तु समम पुण्यम भावग्राही जनार्दन. उभयम दोघांसाठी समान समम पुण्यम भावग्राही. भावग्राही जनार्दन आहे. त्याची भावना फार महत्त्वाची की तो भगवंतांना सरेंडर होतोय, सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. तो त्याच्या भक्तीमध्ये साधनेमध्ये सिरियस, सिन्सिअर आणि विदाऊट अल्टेरियर मोटिव्ह आहे का? या 3 गोष्टी आहेत का? तर तो व्यक्ती भगवंतांना प्रिय आहे. अदरवाईज आपण किती पण चांगले गुण असेल, किती पण काही आपण स्कॉलर असेल, भगवंत इम्प्रेस नाही होणार. याच्याने भगवंत इम्प्रेस होत नाही. म्हणून प्रभुपादांचे गुरु महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की डोंट ट्राय टू सी गॉड, सर्व गॉड इन सच अ वे दॅट ही वॉन्ट्स टू सी यू. भगवंतांना आपल्या डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे दर्शन घेऊ नये का? घ्यावं, पण मी माझ्या स्वतःच्या बळावर भगवंतांना पाहीन किंवा भगवंतांना हे करेन, नो, शक्य नाही. अशा पद्धतीने आपण आपली साधना केली पाहिजे, अशी आपण सेवा केली पाहिजे की भगवंत बघतील की अरे कोण हा बाबा आहे, एवढी सेवा करतोय माझी. तसं भगवान कृष्ण द्वारकेमध्ये होते, ते तिथून आले बघायला की कोण माझा भक्त आहे, तो माझ्या भक्तांची सेवा करतोय एवढे प्रामाणिकपणे. आणि तो म्हणजे पुंडलिक. फक्त पुंडलिकाची स्टोरी ऐकली. त्याचे आई वडील 2 वैष्णव होते. फक्त आई वडिलांची सेवा करून भगवंत कधी समोर येत नाही. आई वडील मुलासाठी दैवत आहेत, पण ते आई वडील जर वैष्णव असतील तर आई वडिलांची सेवा ही वैष्णव सेवा घडते. आणि वैष्णव सेवा घडल्याने एवढे संतुष्ट झाले भगवान की भगवान त्यांच्या समोर आले. वाट बघतायत अजून, वाट बघतायत अजून की माझा भक्त मला येईल दर्शन. भगवंत बघायला आले स्वतः भक्तांना, विचार करा. अशी भक्ती पण पाहिजे. याला काय याच्यामध्ये काय असते? प्रामाणिकता, गांभीर्यता आणि दुसरा कुठलाही उद्देश नसावा भक्तीमध्ये, विदाउट अल्टेरियर मोटिव्ह. तर मग याच्यामध्ये 3 हे दिलेत. कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, हा एक श्लोक आहे, चातुर्वर्ण्य मया सिष्टम गुण कर्म विभागशः. 4 भगवंताने वर्ण आणि 4 आश्रम निर्माण केलेत. तस्य कर्तारम अभिमान विद्धि अकर्तारम अव्ययम. मी हे बनवलं तरी पण मी याच्यामध्ये बंधनामध्ये नाही किंवा मी याच्यासाठी करता नाहीये, मी याच्या परे आहे. कृष्ण म्हणतात चातुर्वर्ण्य मया सिष्टम गुण कर्म विभागशः. चातुर्वर्ण्यम 4 वर्ण आहेत. आता तुम्ही मला 4 आश्रम सांगितले, कुठले कुठले? पहिला ब्रह्मचर्य आश्रम वयाच्या किती ते कितीपर्यंत? 0 ते किंवा मायनस 0 ते 25. त्याच्यानंतर गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थ काय 75. किती ते किती? किती जण 50च्या वयात हातवर करा. नाही, नका करू. 50 ते 75 काय? आणि 75चे 100 कोणी आहे का इथे 75च्या वर? काय म्हणते? हो, तेवढंच माहिती आहे आपल्याला. वयामध्ये काय काय भेटते, काय सवलत भेटते हे आपल्याला माहिती आहे. 1 ते 25 आयडियली ब्रह्मचर्य. पण आज जर बघितलं तुम्ही तर मुलांची एवढी हालत खराब आहे, मुलांच्या मुलींच्या. आम्ही मंदिरामध्ये प्रोग्राम घेतो, मुलींसाठी सेपरेट प्रोग्राम असतात, मुलांसाठी सेपरेट प्रोग्राम असतात. ते मुलं आम्हाला सांगतात की प्रभूजी नाही, आजकाल असं चालू आहे. आणि शहरामधल्या मुली तर एवढ्या बेवड्या झाल्यात आजकाल.
काही डॉक्टर्स लोक आम्हाला सांगतात की ते आमच्या तिकडच्या काही मुली आहेत आणि आता 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 कॉलेजला आहेत त्या MBBS करत आहेत. पण त्याच्या पार्ट्या-बिर्ट्या असतात ना, आता मागे पण एक पार्टी झाली होती. त्यामध्ये एवढ्या मुली दारू पिऊन आल्या, तर त्यांना घरी आणण्यासाठी ते मुलांनी त्यांना कसंतरी हाताला पकडलं, गाडीत बसवलं आणि त्यांच्या हॉस्टेलपर्यंत आणून सोडलं. संडे, संडेचा दिवस असतो त्या दिवशी त्यांचा एकदम जोरात चालतो. तर मला फार आश्चर्य वाटलं, म्हणलं मुली पण दारू पितात? तर मी मागच्या वेळेस एक प्रोग्राम घेत होतो मुलींचा. कारण एक माताजी प्रोग्राम घेतात त्या नव्हत्या. मग त्यांनी मला सांगितलं होतं एक प्रोग्राम घ्यायला. मग त्यांच्यासाठी मी प्रोग्राम घेत होतो. मग तेव्हा आम्ही असं डिस्कस करत होतो, जनरल डिस्कशन. त्यांना काय टॉपिक दिला होता मी. मग त्यांना सांगितलं होतं की मग आजकालचं वातावरण कसं आहे? त्यांना असं मी सांगितलं, की अगोदर तर एक चांगली सिस्टमॅटिक एक पद्धत होती. लग्नाची एक पद्धत होती. पवित्र बंधन होतं लग्नाचं आणि सोशियली मोठं बँड बाजा लावून सगळ्या नातेवाईकांना बोलवून ॲक्च्युअली ती प्रथा काय आहे माहिती आहे का? की ते सगळे साक्षी आहेत. या सगळ्यांसोबत वाजत-गाजत लग्न करताय म्हणजे एवढे लोकं आता म्हणजे सोशल प्रेशर बनतो ते दोघांवर, की बाबा व्यवस्थित वागलं पाहिजे आपण. नाहीतर समाज काय म्हणेल, की "अरे काय रे तू" आहे की नाही? सोशल प्रेशर आहे तो एक. म्हणून केलं जातं ते. पण तर मी म्हटलं, की ते आता काय राहिलं नाही. आजकाल तर काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज निघाले. ना? माहिती आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय असतं? म्हणजे 1 वर्षाचा करार. नंतर मग त्या करा मोडून टाकायचा. 1 वर्षाचा करार किंवा 2 वर्षाचा. मग त्याच्यानंतर अजून जास्त समाजामध्ये आपल्या ॲडव्हान्समेंट झाली. मग काय आलं लिव्हिंग इन. मी म्हटलं बघा आपला समाज किती प्रगत होतोय. त्या मुली म्हटल्या, मी त्यांना विचारलं, की अजून काय लेटेस्ट असेल तर काय माहिती नाही. त्या मुली म्हटल्या, "प्रभूचा आता अजून एक लेटेस्ट निघालाय." म्हटलं काय? ते म्हणे सुटेबल इन, लिव्हिंग इन सुटेबल. म्हटलं हे काय? म्हणजे लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये एक मुलगा, एक मुलगी बिना लग्नाचं एकत्र राहतात. त्यांचा म्हणजे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड एकत्र राहतात. पण लिव्हिंग इन सुटेबलमध्ये एकाचे अजून जास्त पण असू शकतात आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक मुलगा आणि मुलगी सोबत राहत असतील, तर त्या मुलीचे बाकी बॉयफ्रेंड पण असू शकतात आणि मुलाचे पण गर्लफ्रेंड असू शकतात. तरी त्या दोघांना काही प्रॉब्लेम नाही, कारण दोघांना मान्य आहे हे. म्हटलं वाह! तर मी त्यांना म्हटलं, की बहुतेक हे मोठ्या-मोठ्या शहरामध्ये असेल नाही? त्या म्हणल्या होत्या, "नाही प्रभूजी, भुसावळमध्ये पण आहे आणि जामनेरमध्ये पण आहे." बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड आला कुठून? हा शिष्टाचार आला कुठून? कुठल्या पण स्त्रीचा एकच सगळ्यात बेस्ट फ्रेंड असू शकतो, तो म्हणजे नवरा. आणि कुठल्या पण पुरुषाची एकच बेस्ट फ्रेंड असू शकते स्त्री म्हणून, ती म्हणजे बायको. बाकी गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हा सिस्टम आलाच कुठून? हे सगळं फॉरेन कल्चर आहे. जे लोक खुश नाहीत त्यांच्या कल्चरने आणि त्यांचं कल्चर आपण घेऊन आपण म्हणतो, की वर ॲडव्हान्स, काय ॲडव्हान्स फ्री लाईफ. असे गाडीवर तर मागे असे हात खोलून फोटो काढतात, फ्री लाईफ. किंवा एखाद्या टेकडीवर चढणार आणि तिथे असं कितीतरी लोक सेल्फी घेत आहेत त्या माहीत तुम्हाला? खाईत पडले. फ्री लाईफ. म्हणून भगवंतांनी ह्या सिस्टम तयार केला. चातुर्वर्ण्य माया सिस्टम. तर पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम, म्हणजे तो आता स्टुडंट लाईफमध्ये आहे. स्टुडंट लाईफमध्ये तो आहे आणि त्याचं जर तो ब्रह्मचर्य राहिला, त्यांनी व्रत पालन केलं, तर तो ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये असेल तरच तो फोकस करू शकतो अभ्यासावर. नाही तर तो काय फोकस करेल डोंबल्याचा. आणि पूर्वीच्या काळात जी ती एक पद्धती होती बालविवाह. ॲक्च्युअली त्याच्यामध्ये काहीतरी सेन्स होता. कारण मुलाला पण माहिती आहे की आपलं लग्न झालंय, मुलीला पण माहिती आहे आपलं लग्न झालंय आणि त्यांना दोघांना वेगळं वेगळं ठेवलं जायचं. मुलगा आईच्या घरी, मुलगी आईच्या घरी. आणि जेव्हा ते योग्य वयाचे झाले असतात, तेव्हा त्यांना एकत्र आणून पुन्हा लग्नाचा कार्यक्रम करून पुन्हा त्यांना सोबत ठेवलं जायचं. याच्याने एक फायदा असा व्हायचा, की त्या मुलाला माहिती आहे की माझी ठरलेली आहे, मुलीला माहिती आहे की माझं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे ते इकडे-तिकडे शोधत नाही फिरत. ह्या वर्गात कोण नवीन आली,
या वर्षी कुठली काय किंवा एखादी कुठली रस्त्यावरून जर गेली तर तो बाहेर निघून बघायला कोण आहे. ही प्रवृत्ती कोणाची माहिती आहे का? ही प्रवृत्ती पुतना नाही, शूर्पणखाची प्रवृत्ती आहे ती. शूर्पणखा अशी जंगलामध्ये फिरत होती, पंचवटीमधून शोधत होती की कोण भेटतो मला, कोण भेटतो मला, कोण भेटतो मला, कोण भेटतो. आणि त्यांना हे दोघे जण दिसले. कोण? राम लक्ष्मण. आणि अतिशय सुंदर, हँडसम एकदम. तिने बघितलं, रामाला बघितल्या बरोबर ती म्हणते की फर्स्ट लव ॲट फर्स्ट साईट, देखते ही प्यार हो गया. असं असं काय काय असतं बघा, आखो असं काय. आणि ती म्हणते की आय हॅव क्रश ऑन यू डिअर राम. काय काय शब्द शोधून काढतील. क्रश. अरे आयुष्यभर तुमचा चेंदा मेंदा होणार आहे, क्रश होणार आहे, काय क्रश करताय. आणि मग ते आली रामाला प्रपोज करायला. आणि स्वतः तर फार, मग ती पुतना दिसायला एकदम अगली होती. मग ती जाऊन मेकअप केला तिने ब्युटी पार्लरमध्ये. ब्युटी पार्लरचं नाव आहे पुतना ब्युटी पार्लर. नट पुतना शूर्पणखा ब्युटी पार्लर. तर ती स्वतःचा भेस बदलून आली, अतिशय सुंदर बनून आली ती. आणि उभी राहिली रामासमोर. तिला वाटलं रामाला इम्प्रेस करेन मी. पण रामाला सगळं माहिती. भगवंत बाहेरून बघत नाही, ते आतून बघतात. आतमध्ये काय ते बघतात भगवान. आणि ते म्हटले की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. राम पण थोडा मजाकी मूडमध्ये होते. रामचंद्र म्हटले की अरे पण माझ्यासोबत माझी बायको आहे ऑलरेडी. तुला आवडेल का की तू सेकंड वाईफ बनशील, म्हणजे कोणाची तरी. आता माझी मोठी म्हणजे बायको म्हणजे सीता, तू जर लग्न केलंस माझ्याशी तर तू छोटी बनशील, तुला तिची सेवा करावी लागेल, तू दासी बनशील. तुला दासी बनणं आवडेल का? मग तो बघ माझा भाऊ जिथे आहे, तो पण फार सुंदर आहे, फार कर्तबगार आहे, फार शूरवीर आहे, तो एकटाच आहे, त्याच्याकडे जा. ते म्हणा अच्छा असं आहे का, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही मला. हा नाही तर हा. हे असं आहे आज सगळे शूर्पणखा कॉन्शियसनेस आहे सगळं. इंटरनॅशनल सोसायटी फॉर शूर्पणखा कॉन्शियसनेस. पूर्ण जगभरामध्ये संस्था खोललेली आहे आणि सगळे त्याचे सभासद होत आहेत आणि शोधतायत. हा हा हा. मग जेव्हा लक्ष्मणाकडे गेली तर लक्ष्मण, ती आली आणि ती लक्ष्मण म्हणते की तुझसे शादी करूंगी. ते गाणे गायला लागले तिथे, तुझ्याशी शादी करूंगी. तर मग गाणं संपलं. आणि मग लक्ष्मण म्हणतो की अगं बाई मी त्यांचा छोटा भाऊ आहे आणि छोटा भाऊ म्हणजे सर्वंट. मी त्यांची सेवा करायला आलोय आणि तू जर माझी बायको बनशील तर तू आता तर तू एकटीची दासी बनणार होती, पण आता माझं जर बायको बनशील तर सगळ्यांची तू दासी बनशील. माझी पण दासी बनशील, रामाची पण दासी बनशील आणि सीतेची पण दासी बनशील. तर त्याच्यापेक्षा राम इज अ बेस्ट ऑप्शन. आणि राम फार शक्तिशाली आहे. तुला माहित नाही, तुला राम ऍक्च्युली चेक करतायत, तुझी परीक्षा घेत आहेत. तुला असं आहे का? हां. परत रामाकडे गेली. नाही मला तुमच्याशी लग्न करायचं. मग रामाने त्याला परत लक्ष्मणाकडे पाठवले. लक्ष्मण तिथे फुटबॉलसारखं इकडून तिकडे होतं. तिला समजलं की अरे काहीतरी गडबड, हे लोक माझी काय मस्करी करतात की काय. आणि याचं कारण कोण आहे? सीता. मग तिने सीतेवर आक्रमण केलं. तेव्हा लक्ष्मण म्हटला की आता बस, मजा खूप झाला. खूप इकडे तिकडे फिरली आणि खूप इकडे तिकडे फिरवले. आणि मग लक्ष्मणाने नाक कापून टाकलं. मग जेव्हा असं इकडून तिकडे जेव्हा फिरवा करतात ना, मग तेव्हा त्यांचे नाक काढलं जातं. आणि मग आयुष्यभरामध्ये असं खांडेल नाकाने फिरतं. होतं ना, नाकखांडी येते, नाकखांडी. म्हणजे किती भयानक स्थिती आज बघा. आणि हे होण्याचं कारण असं आहे
की आपण सद्मार्गाचं किंवा सद्वर्तणुकीचं किंवा सत्संगाचा प्रचार करायला कमी पडतो. आपण पुढे येऊन लोकांना समजवत नाही, शिकवत नाही म्हणून. तर पहिला आश्रम ब्रह्मचर्य, दुसरा आश्रम गृहस्थ. ब्रह्मचर्य आश्रममध्ये वयाच्या जन्मापासून त्याचं तर तो जनरली 5-6 वर्षापर्यंत तो घरी राहतो. त्याच्यानंतर त्याला स्कूलमध्ये टाकलं जातं. आजची परिस्थिती आहे तेव्हा गुरुकुलमध्ये टाकलं जायचं. मग एका गुरुच्या आश्रयाखाली तो राहायचा आणि मग तिथं जाऊन तो ट्रेनिंग घ्यायचा. सगळ्या प्रकारची ट्रेनिंग तिथे दिली जायची. एज्युकेशन पण, वैदिक ट्रेनिंग पण, आणि जेव्हा आवश्यक असेल क्षत्रिय असेल तर त्यांना मार्शल आर्ट पण दिलं जायचं, त्यांना शिकवलं जायचं. आणि अशी ट्रेनिंग घेऊन जे वयाच्या 20 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत त्यांना चेक केलं जायचं. आणि त्याच्यावर ते व्यक्ती स्वतःला पण चेक करायचे की आपली काय योग्यता आहे. आणि त्याच्यामधले काही जण म्हणतात की नाही मला आता राहणं शक्य नाही, मग ते घरी येतात आणि लग्न करतात आणि गृहस्थामध्ये जातात. आणि जे म्हणतात की आम्हाला लाईफ लॉंग ब्रह्मचर्य राहायचं आहे ते लाईफ लॉंग आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये गुरुच्या सेवेसाठी आपलं पूर्ण जीवन व्यतीत करतात. त्यांचा ब्रह्मचर्य आश्रम कंटिन्यू पुढे आयुष्यभर राहतो मरेपर्यंत. आणि ज्यांना असं वाटतं की नाही माझ्या जबाबदाऱ्या आहेत किंवा मला आयुष्यभर ब्रह्मचर्य राहणं शक्य नाही, मग तो गृहस्थ आश्रमामध्ये घरी येतो. पण त्या गृहस्थ आश्रमाच्या पूर्वी ब्रह्मचर्य आश्रमाची ट्रेनिंग फार महत्त्वाची आहे. ती जर ट्रेनिंग त्याला नसेल की गृहस्थ लाईफ कसं जगलं पाहिजे, तर तो गृहस्थ लाईफमध्ये फक्त आणि फक्त गृहमेधीच बनतो. मग तो फक्त घरालाच प्रायोरिटी देतो आणि घराच्या आजूबाजूला फिरतो. आता उद्या बघा तुम्ही उठल्यावर तुमच्या घराच्या बाजूला दुसऱ्याला बघण्यापेक्षा स्वतःलाच बघायला पाहिजे आपण की मी किती घराच्या आजूबाजूला गिरट्या मारतो. पायाने नाही पण माझ्या मानसिकतेने, माझ्या विचाराने, माझ्या कर्तबगारीने. माझे सगळेत जास्तीत जास्त कर्म घराच्या इर्दगिर्द आहेत की भगवान कृष्णांच्या इर्दगिर्द आहेत. आणि जर माझे जास्तीत जास्त कार्य घराच्या आजूबाजूला असेल तर मी मेल्यानंतर घराच्या आजूबाजूला गिरट्या घालत फिरेन असेल. आणि जर माझ्या जीवनामध्ये जर मी कृष्णाच्या आजूबाजूला गिरट्या घालल्या तर मी मृत्यूनंतर कृष्णांच्या सानिध्यामध्ये, कृष्णाच्या धामामध्ये जाऊ. तर असा गृहस्थ, योग्य ट्रेन गृहस्थ, मग तो भगवंताची भक्ती प्रायोरिटी ठेवतो जीवनामध्ये आणि बाकीचं जीवन आपण बिझनेस व्यवस्थितपणे करतो. मग आता सेकंड ऑप्शन आहे की ज्या गृहस्थांना ती पूर्व ट्रेनिंग मिळाली नाही कारण माहीतच नव्हतं, पण जे आत्ता गृहस्थीमध्ये त्यांनी फार बराच वेळ गेलेला आहे आणि आता जर त्यांना कळाले की भक्ती काय आहे, करायला पाहिजे, जीवनाचा उद्देश काय आहे, शास्त्रांना मर्म काय आहे, तत्व काय आहे, जर त्याला आत्ता कळायला लागलं तेव्हा तरी त्यांनी गंभीरतेने घ्यायला पाहिजे की नको? घ्यायला पाहिजे की नको? आणि तेव्हा पण जर गंभीरतेने घेतलं गेलं नाही तर मग मराठीमध्ये एक म्हण आहे, फिल इन द ब्लँक्स. जो सांगेल त्याला 5 मार्क्स. डॉट 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 डॉट, टिंब टिंब टिंब, समोर वाचली गीता. हा म्हणा, काय काय ते रविवारचा गोंधळ बरा होता. मी म्हटलं नाही बरं का, हे म्हटले गाडो, मी नाही म्हटलं. असं होईल. नली फुंकले सोनारे, पुढे इकडून तिकडे गेले वारे. का इकडून तिकडे क्यों? इकडून तिकडे क्यों? क्यों? क्योंकि हम इस्कान में जाते. इस्कान, इस्कान से सुनो, इस्कान से छोड़ो. इस्कान, इस्कान, उस्कान. क्यों? हम इस्कान में, इस्कान से सुनते हैं, उस्कान से छोड़ते हैं. हम इस्कान में नाही का? तर कधी कधी आपल्याला असं वाटेल की आपण भक्ती म्हणजे एवढं सांगू, सर्वांना शिकवू, आणि जसं तुम्ही म्हणताय ना की जसं मी सांगू तुम्हाला की अरे सगळ्यांना सांगा हे,
भक्तीचा मार्ग सगळ्यांना समजवा, सगळ्यांना येऊ द्या, सत्संगाला येऊ द्या. ते म्हणतात प्रभूजी सांगतो पण लोक ऐकतच नाही. किती जणांचा असा अनुभव आहे? हातवर करा. की लोकांना सांगतो पण लोक ऐकत नाही. किती जणांचा अनुभव? हातवर करा. हातवर करून तर ठेवा. किती जण सांगतात तेवढं तर कळेल कोण कोण प्रयत्न करतोय. आता बरेच जण सांगतात. आता हात खाली करा. आता मला सांगा की ते जेव्हा ऐकत नाही तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? कसं वाटतं? नाराजी वाटते. अजून संताप वाटतो. अजून काय वाटतं? जेवढ्या तीव्रतेने सांगाल तेवढा जास्त संताप होईल तुम्हाला ना. दया पण येते केव्हा केव्हा की काय करू, यांना सांगून समजत नाही. मग तसे जेव्हा तसा अनुभव मला पण येतो. त्याच्यामुळे आपण हे गंभीरतेने घेणं आवश्यक आहे. अशाने आपला फायदा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंतांनी खूप सुंदर दिले. याच्यावर आपण पुढच्या वेळेस चर्चा करू. चातुर्वर्ण्य 4 वर्ण बघितले, 4 आश्रम बघितले आपण ना. ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास. तर याच्यावर आपण पुढच्या वेळेस अजून थोडी चर्चा करू. भागवतामध्ये 7व्या स्कंदाच्या 11वा 12वा 11 ते 15वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये याच्याविषयी वर्णन येतं स्पष्ट. आणि 4 प्रकारचे वर्ण असतात. वर्ण म्हणजे काय माहिती? वर्ण 4 वर्ण आहेत. पहिला कुठला? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हा क्षुद्र जो आहे ना, क्षुद्र फार वादाचा प्रश्न आहे आज. त्याच्याविषयी पुढच्या वेळेस चर्चा करू आपण की त्या वादाच्या विषयाला कसं आपण डील केलं पाहिजे आणि कसं आपण बोललो पाहिजे बाहेर आणि किती सेन्सिटिव्हिटीने व्यवहार केला पाहिजे कोणाशी. आणि क्षुद्र म्हणजे काय, त्याची योग्यता काय आहे, त्याच्याविषयी पुढच्या वेळेस चर्चा करू आपण. पुढच्या वेळेचा क्लास बिलकुल मिस नका करू. हरे कृष्णा. नंतर श्रीमद भगवद्गीता की जय. कोणाचा काय प्रश्न आहे? हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. अगोदर व्यवस्थित ऐकून घ्या मी जेव्हा गातो तेव्हा आणि नंतर म्हणण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण म्हणा सर्वांनी मोठ्याने